दुष्काळाने व्याकुळ झालेले एक छोटंसं गाव, कोरडी जमीन, तडपलेली झाडं आणि अशा हरवलेले गावकरी. या सगळ्यात एक साधा भक्त गोविंद, तो वडाच्या झाडाखाली शांत बसून प्रेमाने जप करत होता. ओम श्री स्वामी समर्थ. गावकरी त्याला चिडवत म्हणायचे, गोविंदा ए गोविंदा, तुझे स्वामी खरंच येणार आहे का? पण गोविंदा फक्त मंद हसू देत जपात तल्लीन राहायचा. अचानक उन्हाळ्याच्या कडक उन्हात एक दिव्य तेज पसरलं आणि श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. श्री जगा आणि करुणामय तेजस्वी मुद्रा असे त्यांचे सोज्वळ रूप होते. स्वामी प्रेमाने विचारतात, गोविंदा तुला काय हवं रे? गोविंदा स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणतो, माझ्या गावाला वाचवा महाराज, वाचवा महाराज. स्वामी आकाशाकडे हात उचलतात. क्षणात काळे ढग गोळा होतात आणि पाऊस ओसंडून वाहू लागतो. जणू स्वामींच्या कृपेने वर्षावत झाला. गावकरी आनंदाने नाचू लागतात. कोरडी शेती हिरवेगार होते. गाव पुन्हा जीवनाने उजळून निघते. गोविंद स्वामींच्या मूर्तीसमोर डोकं झुकवतो. हे सगळं तुमच्या कृपेने झालं महाराज. आणि गाव